राष्ट्रमाता देवो भव. खरंच आपण खूप 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 भाग्यशाली आहोत. आपण भारतासारख्या एका महान देशामध्ये जन्माला आलो. आपली राष्ट्रमाता राष्ट्रभूमीबद्दल आपल्या मनात नेहमीच कृतज्ञता भाव असतो. आपण आपल्या देशासाठी आपल्याला जे जे येतंय ते आपण करायला हवं. आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या सेवेमध्ये आपण निस्वार्थ भावाने काम केलं पाहिजे. त्याचबरोबर आपण प्रामाणिक राहिलो तर नक्कीच आपली ही देशसेवा प्रत्येक मनामनापर्यंत पोहोचते, नक्कीच पोहोचते. आपल्याला प्रत्येकाला एक वेगळा असा छंद असतो आणि या आपल्या छंदातून आपल्याला येत असणाऱ्या कलाकौशल्यातून आपण देशासाठी काहीतरी एक वेगळं असं योगदान नेहमीच देतो. प्रत्येकामधलं एक वेगळेपण वैशिष्ट्य आपल्याला जगायला बळ देणारं असतं. असंच मला लहानपणीपासून वाचनाची खूप आवड आहे. माझ्या दिवसभराच्या शेड्यूलप्रमाणे मला जसं वेळ मिळतो संध्याकाळचा त्या 10 मिनिटामध्ये मला जसं जमेल तसं मी वाचते. आत्तापर्यंत खूप सुंदर अशी पुस्तकं माझ्या वाचनात आली. आप्पा कोरपे यांचं भाकर आणि भारवाई, सिंधुताई सपकाळ यांचं मी वनवासी, किरण बेदी यांचं आयडियर, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचं प्रकाश वाटा, अशी खूप मोठी यादी होईल पुस्तकांची. या पुस्तकांनी एक अंतर्मनामध्ये प्रेरणा दिली आणि जगायला बळ दिलं. खूप छान असे विचार या पुस्तकातून जेव्हा आपल्याला वाचायला मिळतात तेव्हा असं वाटतं की अरे, आपणही असंच काहीतरी करायला हवं. आज मी आपणासमोर मला वाचनातून जे जे ज्ञान मिळाले आणि जे जे अनुभव मिळालेत ते थोडंसं सांगते. आपल्याला नक्कीच आवडेल. तर वाचन हे मनाचं अन्न आहे, बरोबर. आपण आपल्या बाह्यांगासाठी भरपूर काहीतरी करत असतो नेहमी, पण आपल्या मनासाठी आपण आपल्याला जे आवडतं ते करायला हवं. आपल्या आवडीसाठी आपण 10 मिनिटे नक्कीच द्यायला हवी. वाचनातून आपल्याला विविध अनुभव आपल्या समोर येतात आणि निश्चितच ते सकारात्मक अनुभव आपल्याला आपल्या जीवनातलं दुःख बाजूला ठेवून पुढे जाण्यास भाग पाडतात. असंच एक सुंदर पुस्तक मी सध्या वाचायला घेतले. त्या पुस्तकाचं नाव आहे द आर्ट ऑफ रेझिलियन्स, लवचिकता आनंदी जीवनाची कला. पुस्तकाचे महान असे लेखक आहेत गौरांग दास. खूप सुंदर असं पुस्तक 40 कथांमधून आपणासमोर त्यांनी मांडले. या 40 प्रेरक कथा भगवद्गीतेवर आधारित आहेत आणि या प्रत्येक कथेमध्ये आपल्याला काहीतरी नवीन अशी प्रेरणा मिळते, नवीन अशी शक्ती मिळते. तर असे वेगवेगळे पुस्तकं आहेत. जेव्हा जेव्हा मला जसं मला वेळ मिळेल तसं मी आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकातील अनुभव नक्कीच सांगणार आहे. तर पुस्तकातून मला शिकायला मिळालं आहे कृतज्ञता आणि क्षमा. खरंच हे दोन आपल्या प्रत्येकाजवळ हवेतच. आपल्याला कुणी एखाद्या प्रसंगात मदत केली, आपल्याला आपली इच्छा नसताना आपल्याला आपल्यासाठी कुणीतरी चांगलं वागलं, तर आपण त्या व्यक्तीप्रती मनात कृतज्ञता भाव जरूर बाळगायला हवा आणि त्यांना त्यावेळेस थँक्यू म्हणायला हवं. कारण या कृतज्ञता भावाने आपल्या जगायला एक वेगळ्या प्रकारचं बळ मिळत असतं आणि आपलं आणि त्या समोरच्या व्यक्तीचं नातं अधिक घट्ट होण्यास एक चांगली अशी साथ मिळत असते. म्हणून आपण जे जे सकाळी उठल्यापासून आपण निसर्गातील वेगवेगळ्या घटकांचं ऋण व्यक्त करायला पाहिजेत, धन्यवाद दिले पाहिजेत, निसर्गाप्रती ऋण व्यक्त करायला पाहिजेत. कारण निसर्ग आपल्याला भरभरून देतो. सूर्याप्रती नियमित सूर्य वक्तशीरपणे उगवतो, त्या सूर्याला आपण सकाळी उठल्या उठल्या धन्यवाद दिले पाहिजेत. दिवसभरात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला आपण जर थँक्यू म्हटलं, तुम्हाला वाटेल अरे काही नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, त्याला आपण का थँक्यू म्हणायचं. तर थँक्यू म्हटल्यानंतर आपोआप ती गोष्ट डायव्हर्ट होते सकारात्मक विचारांकडे. पेपरवाल्या दादाने पेपर दिला, त्याला आवर्जून बिग स्माईल देऊन थँक्यू म्हणायला हवं. कामवाल्या मावशींनी भांडे कपडे फरशी स्वच्छ केली, तिलाही थँक्यू म्हणायला हवं. जर चुकून एखाद दिवशी तिच्याकडून काही काम राहून गेलं व्यवस्थित न करण्याचं, तर ते थँक्यू या शब्दाने तिला तिचं काम प्रामाणिक करण्याचं बळ मिळणार आहे. म्हणून
आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करणं ही सवय अंगी बाणायला हवी. त्याचप्रमाणे क्षमा ही आपली खरंच खूप मोठी शक्ती आहे आपल्या अंगी असणारी, पण तिचा आपण वापर वेळोवेळी करायला हवा. जर आपल्याकडून काही चुकलं तर आपण क्षमा मागायला हवी, आणि आपल्या मनाविरुद्ध कोणी वागलं आणि आपल्याला दुःख झालं तर त्या व्यक्तीलाही संध्याकाळी झोपताना आपण क्षमा करायला हवी. जर आपण झोपताना क्षमा केली नाही तर तेच विचारांचं, तणावांचं ओझं आपण घेऊन झोपतो आणि आपलं रात्रही तशीच खराब जाते आणि आपला दिवसही खराब जातो. म्हणून क्षमा करून आपण आपली रात्र ही शांतपणे घालवायला हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्ही गोष्टींचा अधिक विचार न करता वर्तमान काळात जगायला हवं. कारण जर जीवनाला आपण प्रवास मानलं तर भूतकाळाच्या डब्यात बसायचं, वर्तमान काळाच्या डब्यात बसायचं की भविष्यकाळाच्या डब्यात बसायचं, हे ज्याने त्यानं आपलं ठरवलं पाहिजे. जर आपण वर्तमान काळाच्या डब्यात बसलो तर आपल्याला आहे तो क्षण आनंदात आणि भरभरून जगता येईल. पण होतं काय, आपण काय करतो, अरे माझ्या आयुष्यात ना 4 वर्षांपूर्वी असं दुःख येऊन गेलं आणि भविष्यकाळात असं जर घडलं तर, या 2 विचारांनी आपण आजचा क्षण, आजचा दिवस हा खराब करून टाकतो आणि आपोआप आपलं जीवन आपल्या स्वतःच्या मनानेच दुःखाकडे बरोबर घेऊन जातं. मग याच्यावर एकच उपाय आहे, भूतकाळात राहायचं नाही जास्त, भविष्यकाळात जास्त राहायचं नाही, तर आपण आहे त्या आत्ताच्या क्षणात जगायचे. काय माहिती आता मी तुमच्यासोबत बोलते, पुढे अचानक आपल्या आयुष्यात काय वेळ आपल्यालाही माहिती नाहीये. करता करविता परमेश्वर आहे, त्याने जसं सांगितलंय तो जसं आपल्याकडून काही गोष्टी करून घेतो तसं आपण पुढं जात असतो. या गौरांग दासांच्या पुस्तकात अशाच वेगवेगळ्या ज्या 40 कथा आहेत. तुम्ही हे पुस्तक नक्कीच आवर्जून घेऊन वाचा. या पुस्तकात अशा सुंदर कथा आहेत. यातली पहिल्या एक मला गोष्ट आवडली जी मी वाचली, की एक ज्योतिनाथ नावाचे स्वामी राजा होते. तर त्या राजांच्या दरबारात युयुत्सू नावाचा सेनापती होता. दोघंही उत्तम असे धनुर्धर. पण जेव्हा राज्यात काही वेगवेगळे कार्यक्रम असायचे त्यावेळेस या सेनापतीचाच विजय होत असे, राजाचा पराभव होत असे. म्हणून राजाने एक दिवस ठरवलं की आपल्या मनातला द्वेष, मत्सर निघून जावा म्हणून आपण जो आपला सेनापती त्याचा सन्मान करूया. राजा पण महान युद्ध होता. त्याने मंत्रिमंडळाला बोलवलं आणि वार्षिक संमेलनाच्या कार्यक्रमात ज्याचं देशासाठी योगदान आहे अशा सेनापतीचं सन्मान करण्याचं ठरवलं. तो दिवस उजाडतो ज्या वेळेस त्या वार्षिक संमेलनामध्ये भरपूर असे सुंदर कार्यक्रम असतात आणि हा जो युयुत्सू नावाचा सेनापती असतो त्याचंही त्याच्या धनुर्धारी विद्येचं सुंदर असं संचलन असतं. तो वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यांना आश्चर्य वाटेल असे त्याचे धनुर्धारीचे संचलन करतो. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं की हा युयुत्सू किती बलवान आहे, किती चांगला धनुर्धारी आहे. राजालाही आनंद होतो आणि पुढच्या क्षणी त्या युयुत्सू सेनापतीचं ते छातीवर एक मोठं पदक लावून त्याचं शौर्याचं ते सन्मान करतात. सन्मान केल्यानंतर राजा म्हणतात की तुला हा सन्मान मिळाला तर तुला काय वाटते, म्हणजे राजाला त्याचं परीक्षा घ्यायची असते त्याच्या सेनापतीची. युयुत्सूला सन्मान मिळाल्यानंतर त्याला त्याचं अभिमान वाटतो गर्व वाटतो हे ते बघतात. त्यावर युयुत्सू नम्रतेने म्हणतात, मी खूप कृतज्ञ आहे राजा आपणाबद्दल आणि आपल्या या महान देशाबद्दल, कारण आपली सेवा करण्याची संधी मला मिळाली आणि आपल्यामुळेच मला हे धनुर्धारी विद्या शिकायला मिळाली. म्हणून मी आपल्याविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि हा जो मला सन्मान मिळालाय त्याबद्दल खरंच मला आनंदाचा धक्का बसलाय.
कारण मला वाटत नव्हतं की मला तो सन्मान मिळेल. आणि याच्याबद्दल सांगायचं म्हणजे मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. युजुत्सू म्हणाला, एका गावामध्ये एका साधू संतांचं एक सुंदर असं त्यांचं सत्कार ठरवलेला असतो आणि त्यांचं स्वागत ठरवलेलं असतं. ते साधू संत गाढवावर बसून चाललेले पुढे चाललेले असतात आणि गावातले सगळे त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत असतात. संतांच्या मनावर, चेहऱ्यावर एक सुख आणि दुःख याचं कुठलंही हावभाव नव्हते. एक शांततेने ते पुढे पुढे जात असतात. तर त्यांना तर सेनापती म्हणतात की तुम्हाला ह्या क्षणी काय वाटले? तर जे तुमच्यावर एवढा फुलांचा वर्षाव करते, तुम्हाला खूप आनंद झाला असेल. तर ते संत म्हणतात, मला आनंद आणि दुःख दोन्ही झालेले नाहीये. कारण ही लोक माझ्यासाठी आलेली नाहीयेत. त्यांच्यावर देवाची जी कृपा झाली, कृपा होणार आहे, त्या परमेश्वराच्या आशीर्वादासाठी ते इथं आलेले आहेत. आणि ते फक्त मी निमित्त मात्र आहे, माझ्यावर वर्षाव करतायत ते, असं त्या संतांनी सांगितलं. आणि तो गाढव जे असतं त्याला असं वाटत असतं की अरे माझी किंमत सगळ्यांना कळाली म्हणून माझ्यावर वर्षाव होतोय. आणि ते गाढव फुलं तुडत चाललेलं असतं. मग हा युजुत्सू सेनापती या सगळ्यांना सांगतो की जसं या संतांना आनंद आणि दुःख हे दोन्ही झालेले नाही आणि परमेश्वराने त्यांना जी सेवा करण्याची संधी दिली होती ती ते करत होते. सगळ्यांना आपल्या बोलण्यातून, प्रवचनातून चांगला परमेश्वराचे संदेश द्यायचं हे काम ते करत होते. त्याच्यात त्यांना आनंद होता, कारण ती निस्वार्थ अशी सेवा होती. मग युजुत्सू म्हणतो की मी राजाबद्दल खरंच खूप कृतज्ञ आहे, कारण राजामुळे आपणासमोर मला माझ्या धनुर्धारी विद्येची संचलन करण्याची संधी मिळाली. खरं तर मला काही येत नाही. हे जे सगळं आहे ते राजाचं आहे. आणि राजाच्या मनात जो युजुत्सू बद्दल मत्सर होता, राग होता, द्वेष होता, त्याचं रूपांतर आता प्रेमामध्ये झालेलं असतं. आणि ते दोघंही एकमेकांशी आता खूप आधीपेक्षाही चांगल्या भावनेने वागायला लागतात. यावरच आधारित एक श्लोक आहे, खूप सुंदर श्लोक आहे. तो मी तुम्हाला लगेचच सांगते. विद्या विवादाय धनम मदाय. खूप ह्या श्लोकामध्ये खूप सुंदर असा अर्थ आहे. विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशाम परपीडनाय खलस्य साधो विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. आता या सुंदर अशा श्लोकाचा अर्थ मी या पुस्तकातूनच आपल्याला सांगणार आहे, कारण या पुस्तकामध्ये त्याचा अर्थ खूप सुंदर सांगितलेला आहे आणि जो आपल्या सर्वांनाच निश्चितच आपलं जीवन जगताना उपयोगी पडणार आहे. तर याच्यात या श्लोकाचा अर्थ असा सांगितलाय की दुष्ट लोकांसाठी ज्ञान हे फक्त वादविवादांचं साधन असतं. त्यांची संपत्ती, त्यांचा अहंकार दाखवण्यामध्ये, तर त्यांची शक्ती इतर लोकांना त्रास देण्यासाठी वापरली जाते. या उलट खालचे जे दोन ओळ आहेत त्याचा अर्थ असा आहे, सहृदय लोक मात्र त्यांच्या ज्ञानाचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करतात. त्यांच्या शक्तीचा आणि प्रभावाचा उपयोग ते कमकुवत लोकांना मदत करण्यासाठी करतात. ते कोणताही भेदभाव न करता योग्य पद्धतीने न्याय देतात. म्हणजेच हा राजा आणि सेनापती ह्या त्यांनी दोघांनी जे केलं त्यांच्यासाठी हा श्लोक अतिशय समर्पक ठरतो. तर अशीच सुंदर सुंदर कथा या पुस्तकात आहेत. वेगवेगळ्या पुस्तकांमध्येही वेगवेगळं ज्ञान आहे. ते मी जरूर जसं जसा वेळ मिळेल तसं मी आपणाशी शेअर करेल. आपण माझं हे मी जे बोलले, जे परमेश्वराने मला बोलण्याची आपणासमोर संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आणि नक्कीच जसजसं पुस्तकाचं सांगण्याचं एक छान पुन्हा एकदा संधी मिळेल तेव्हा मी आपणासमोर एक नवीन पुस्तक नक्कीच घेऊन येईल. मनापासून कृतज्ञता व्यक्त करते.